बहिनो, महागाई कम हुई की नाही हुई? म्हणा की हुई. 400 रुपये डीएपीचं पोत 1600 न गेला. 2014 नांगरण आपला 800 रुपये एकर होता. आता हा कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? तुमच्या घरच्याला विचारा की आठवड्याचा बाजार 2014 जर तुमचा 100 रुपयात होत होता तर आज किती रुपये लागायला लागले? किती पटीनं वाढलंय? मोदी साहेबाचं भाषण आहे का एक अजून? महंगाई बढ़ती तो गरीब क्या खाएगा? क्या खाएगा? आज प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं. काल मोदी आले ते बोलले का महंगाई का मत तरी त्यांचंच भाषण त्यांच्यावर उलटायले. बघा तरी कसं उलटायले. मां बोलने के लिए तैयार नहीं है. इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. मरो तो मरो, आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, माँ आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए. गैस सिलेंडर छीन लिए इन लोगों ने, और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है, याद करके जाइए. कशी जख मारायची. 400ला सिलेंडर होतं तेव्हा म्हणतोय महाग आहे, आणि मतदानाला जाताना काय करा? पाया पाडा सिलेंडरच्या मग जावा. आता 400चं कितक्याला गेलंय? हा आता 60 दंडवर झालं. शिगडीला आणि टोकुड्यावर सिलेंडर घेऊन जावं मताला. खाय का नाही? भाई और बहनों, ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन सबसे ज्यादा जो खाएगा उसको भाजप में ईडी का धाक दे के लूंगा. काय झालं पुन्हा? आता पुढे ऐका. एनसीटी पर भी करीब करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. कशी जख मारायची. 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवर. तीच अजित पवार 5व्याच दिवशी त्यांच्याच मंत्रिमंडळात त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री. खातं कोणचं? अर्थ खातं म्हणले. याला खायचं चांगलं माहिती, याला द्या म्हणते. ही परिस्थिती आहे. 70,000 कोटीच्या घोटाळ्याची चौकशी बंद, आणि तिकडे केजरीवाल विरोधात आहे, तर त्याला कुठं घातलंय? पटतंय का हो? पटतंय? तुम्ही जर सगळ्याला जेलमध्ये घातला असता, सगळ्याला समान न्याय दिला असता, तर आम्ही तुमचं सुद्धा पाय धुवून पाणी पिलं असतो, मान्य केलं असतं मोदी साहेब. पण तुमचं भ्रष्टाचार जे आहे ती निवडक आहे. होय, भावनाताई गवळी, प्रताप सरनाईक यांच्यावर चौकशी झाली. शिंदे गटात गेले की चौकशी बंद. ही एकनाथ शिंदे सुखासुखी गेलेलं नाही. त्याला ईडीची जबाब दिला आणि पुन्हा गेलंय ती. आणि अजित पवार तर काय मनाने गेले का? कशामुळे? सगळा खेळच असलाय. मला वाटतंय आम्ही बरी. होय रे, आमच्याकडे जर यांचं हाणलेलं गबाळ असतं तर आम्ही सुद्धा स्वच्छ व्हायला पालतं तिकडेच पडलं असतं की. जे आरती आम्ही तिकडे पालतं पडलं नव्हते, आरती आम्ही कुणाच्या बापाला काय घाबरायचं कारण नाही, कारण आपण इमानदार आहे. आणि म्हणून इथं ठाम फुटतार राहून बसलो, घाबरतच नाव. बांधवानो ही परिस्थिती आहे. मग ना खाऊंगा ना खाणे दूंगा कुठं चुलीत गेलं, हे विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. पोराला तर नोकऱ्या दिसतात आहे का? तुम्ही जरा टाकून आला बरं सगळी. आता वर्षाला 2 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर 10 वर्षाचे 20 कोटी झाल्या. हो, आता मला तुम्हाला विचारायचंय, वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प जी पुण्याला येणार होता, 2 लाख पोराला नोकऱ्या मिळत होता, कुठे गेला? काल भाषणात सांगायला पाहिजे होता ना, का गुजरातला नेला? आमच्यावर का पोटावर पाय दिला? काय अवस्था झाली या पोरावरची विचारा.
काय अवस्था विचारा पोरावची. नोकरी आहे तर पाहुणे येत का? कोणी भाकर टेक नाही, कोणी भाकर टेक ना. आता एक काम करा, बघव्या कापडाचा तागा मागवा, आपण कापड घालू बघवी आणि घेऊ एक दीक्षा. बाम बोले म्हणायचं साधू साधू. अशी परिस्थिती आपली झालेली आहे.